मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच वेळेस एक कमेंट सारखी विचारली जात असते की झाडांना वेळोवेळी पाणी देत असतो तरी देखील मात्र सायंकाळपर्यंत पानं ही का कोमेजत असतात. खरं कारण पाण्याचं नसतं, तर उन्हाळ्यामध्ये माती ही थकलेली असते. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक स्वस्त आणि जबरदस्त असा उपाय जो झाडांना ताकद देतो, माती देखील सुपीक करतो आणि उन्हाळ्यात झाडांना थंडावा देखील देत असतो. आणि तो म्हणजे अगदी साधा सोपा असा उपाय आहे, जो की अगदी इझिली आपल्या किचनमध्ये देखील अवेलेबल आहे. पण मंडळी, लक्षात ठेवा, आज आपण ज्या गोष्टीचा वापर करणार आहोत ती गोष्ट जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरली तर त्याने झाड देखील खराब होऊ शकतात. म्हणून त्यासाठी त्याची योग्य पद्धत देखील जाणून घेऊया. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर मंडळी, या ठिकाणी मी झाडांना थंडावा देणारं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते आता सकाळच्या वेळेस झाडांना देऊन घेणार आहे, जेणेकरून सायंकाळपर्यंत असो किंवा येत्या पुढच्या 15 दिवसापर्यंत झाडं ही ताजीतवाणी आणि फ्रेश दिसणार आहेत. तर मंडळी, यासाठी आज मी वापरणार आहे मोहरी पेंड. मोहरी पेंड म्हणजेच काय, मस्टर्ड केक देखील त्याला म्हणत असतात. ती अगदी इझिली तुम्हाला मार्केटमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मिळून जात असते. पण मंडळी, या मोहरी पेंडचा योग्य पद्धतीने वापर करणं देखील गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला मार्केटमधून नसेल वापरायची तर घरची मोहरीचा वापर देखील कसा करायचा ते देखील मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया की मोहरी पेंड देताना सर्वात मोठी चूक कुठे होत असते. खूप लोक नर्सरीमधून मोहरी पेंड आणतात आणि थेट म्हणजे डायरेक्टच मातीमध्ये तिला टाकत असतात. पण उन्हाळ्यात असं केलं तर याने मातीही खराब होत असते किंवा मातीही गरम होत असते. याने मुळांना देखील त्रास होत असतो, झाडं देखील स्ट्रेसमध्ये जातात. म्हणून उन्हाळ्यात एक खास अशी पद्धत मंडळी, जसं जसं उन्हाचा तडाखा वाढायला लागतो त्याचप्रमाणे जी काही सीझनल प्लांट असतात ती देखील उन्हामुळे खराब व्हायला लागत असतात. बऱ्याच वेळेस माती देखील कडक होते आणि घट्ट व्हायला लागत असते. आता वळूया की मोहरी पेंड ही एवढी पॉवरफुल का आहे. तर मोहरी पेंड म्हणजेच काय, तर मोहरीच्या बियांपासून तेल काढल्यानंतर उरलेली जी पेंड असते ज्यामध्ये असतं नायट्रोजन, जे की झाडांची ग्रोथ वाढवत असतं. शिवाय फॉस्फरस देखील असतं, जे झाडाची रूट्स हे स्ट्रॉंग करत असतात. शिवाय पोटॅशियम देखील असतं, जे झाडावर फुलं आणण्यासाठी किंवा फळांसाठी देखील मदत करत असतात. म्हणूनच अनेक नर्सरीमध्ये मोहरी पेंडचा वापर देखील भरपूर प्रमाणात केला जात असतो. मोहरी पेंड ही गरम असते, पण तिचा उन्हाळ्यात योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी ही पहा तुम्ही, मार्केटमध्ये मिळणारी अशा प्रकारची ही मोहरी पेंड असते. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मिळून जाईल. पावडर फॉर्ममध्ये देखील ही येत असते आणि बरेच दिवस ही चालत देखील असते. जर तुमच्याकडे अशा प्रकारची मोहरी पेंड नसेल तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती देखील तयार करू शकतो. मंडळी, आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यामध्ये असलेली जी काही मोहरी असते किंवा मोहरीचे दाणे असतात त्यांना ग्राइंड करूनही तुम्ही झाडांसाठी नॅचरल असं फर्टिलायझर बनवू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मोहरी दाणे मिक्सरमध्ये थोडंसं कोरस असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. सो आता माझ्याकडे पेंड आहे म्हणून मी पेंडचा वापर करत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एक चमचा मोहरी दाणे मिक्सरमधून ग्राइंड करून त्यांचा देखील वापर करू शकतात. आणि ते जे ग्राइंड केलेले दाणे आहेत ते 1 लिटर पाण्यात टाकून 24 ते 48 तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत. सो आता या ठिकाणी ऑलरेडी मी ही जी पेंड होती ती जवळपास 24 तासापेक्षा जास्त 1 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. सो मंडळी, या ठिकाणी आपण उन्हाळ्यात झाडांना थंडावा देणारी पद्धत पाहत आहोत. सो या ठिकाणी 2 चमचे मोहरी पेंड मी 1 लिटर पाण्यामध्ये टाकून घेतलेली होती. याला 24 ते 48 तास तुम्ही भिजू द्या, पण 48 तासापेक्षा मात्र जास्त भिजू देऊ नका. या दरम्यान मोहरी पेंड मधील जे काही न्यूट्रिएंट असतात ते पाण्यामध्ये रिलीज होतात. नंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे जे काही तयार झालेलं फर्टिलायझर आहे हे ऑर्गॅनिक असं लिक्विड फर्टिलायझर आहे.
पण आपण झाडाला मात्र याला देताना डायरेक्ट द्यायचं नाही. हे लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते कॉन्सन्ट्रेट आहे. सो तुम्ही याचा थोडा उग्र वास देखील येत असतो आणि तुम्ही या ठिकाणी पाण्याचा कलर देखील पाहू शकता. सो या ठिकाणी मी 1 भाग मोहरी पेंट पाण्यामध्ये 4 ते 5 भाग साधे पाणी मिक्स केलेले आहेत. मी 1 लिटर पाण्यात भिजत ठेवलेलं होतं. सो त्यामध्ये मी 4 ते 5 लिटर साधं टॅप वॉटर ॲड केलेलं आहे आणि जे इंडोर प्लांट आहे सो त्यांसाठी देखील अजून लाईट फॉर्ममध्ये ते करून झाडांना मात्र दिलेलं होतं. सो 1 लिटर पाण्यापासून 5 ते 6 लिटर एवढ्या क्वांटिटीमध्ये हे तयार होत असतं. सो अशा प्रकारे यामध्ये प्लेन वॉटर मी ॲड करून त्याला जे काही आहे डायल्यूट करून घेतलेलं होतं. डायल्यूट केल्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे कोणती, तर तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर जी काही मोहरी ग्राइंड केलेली असते किंवा मोहरी पेंटची जी काही साल असते ती मात्र या ठिकाणी गाळली जात असते. गाळल्यामुळे काय होतं, डायरेक्ट मातीमध्ये ही साल न गेल्याने देखील मातीमध्ये बुरशी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे पाणी नेहमी गाळूनच वापरा. सो अशा प्रकारे हे जी काही पेंट आहे तिच्यातनं तुम्हाला अशा प्रकारे मोहरीची जी काही दाणे आहेत त्याची साल ही बरोबर निघून जात असते. सो आता तुम्ही पाहू शकता की आधीचं जे काही लिक्विड फर्टिलायझर होतं त्याचा डार्क असा येलो कलर होता आणि आता याला आपण डायल्यूट केल्यानंतर एकदम लाईट असा फॉर्म त्याचा झालेला आहे. शिवाय त्याचा कलर देखील लाईट झालेला आहे. सो तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझरचं अगदी साधं सोपं प्रमाण आहे की जर 1 कप मोहरी पेंट पाणी असेल तर त्यामध्ये 4 ते 5 कप साधं पाणी हे त्यामध्ये ॲड करा आणि तयार झालेलं हे फर्टिलायझर 15 दिवसातून एकदा झाडांना देणं पुरेसं आहे. डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड फर्टिलायझर दिल्यास त्याच्यामुळे झाडांची मुळे देखील जळू शकतात. उन्हाळ्यामध्ये जास्त स्ट्रॉंग फर्टिलायझर देणं देखील मात्र टाळा. हे फर्टिलायझर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी झाडांना द्या. मोहरी पेंट विशेषतः कुठल्या झाडांसाठी चांगली आहे, तर मोगरा असो, गुलाब असो, जास्वंद असो, तुळस असो, अपराजिता असो किंवा जो काही तुमचा भाजीपाला लावलेला असेल सो त्यांसाठी देखील ही बेस्ट आहे. यामुळे झाडांची ग्रोथ तर वाढते, शिवाय फ्लावरिंग अशा मंडळी उन्हाळ्यामध्ये झाडं ही पटकन कमजोर होत असतात, पानं ही कोमेजत असतात. पण योग्य वेळी योग्य खत जर आपण झाडांना दिलं तर झाडं ही पुन्हा ताजीतवानी देखील होऊ शकतात. मोहरी पेंट हा एक स्वस्त आणि पॉवरफुल असा ऑर्गॅनिक उपाय आहे जो माती देखील सुपीक करत असतो, शिवाय झाडांना ताकद देखील देत असतो. म्हणून जर तुम्हालाही तुमचं झाड उन्हाळ्यामध्ये हिरवगार आणि फ्रेश ठेवायचं असेल तर मात्र मोहरी पेंटचा हा उपाय नक्की करून पहा. सो मंडळी या ठिकाणी मी अगदी तुळसपासून फुलझाडं असो किंवा शोभेची झाडं असो त्या झाडांना देखील ही मोहरी पेंट फर्टिलायझर आहे ते देऊन घेत आहे. मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यासाठी काही बोनस टिप देखील पाहूया. फक्त खत दिलं तरी पुरेसं हे नसतं. उन्हाळ्यामध्ये झाडांना वाचवण्यासाठी सकाळी झाडांना लवकर पाणी द्या, दुपारी झाडांना सावली द्या किंवा एखादी शेड नेटचा वापर करा आणि मातीवर हलकीशी कोरड्या पानांनी मल्चिंग करा. यामुळे मातीमध्ये देखील ओलावा हा टिकून राहत असतो. तर मंडळी जर तुमची झाडं उन्हाळ्यात कमजोर दिसत असतील तर हा मोहरी पेंटचा उपाय एकदा नक्कीच करून पहा. मार्केटमधील महागडी केमिकलयुक्त फर्टिलायझर किंवा खतांचा वापर करण्यापेक्षा स्वस्त आणि पॉवरफुल असं हे मोहरी पेंटचा उपाय एकदा तरी अगदी नक्कीच करून बघा. कदाचित तुमच्या घरी असलेली ही छोटीशी गोष्ट तुमच्या झाडांना उन्हाळ्यात देखील हिरवं आणि ताजं देखील ठेवू शकते. तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी एक नाही तर संपूर्ण बाल्कनीमध्ये सर्व झाडांवर उपयुक्त असं हे फर्टिलायझर, याला जितक्या लाईट फॉर्ममध्ये म्हणजे यामध्ये जितकं प्लेन वॉटर तुम्ही ॲड करत जाणार तितकं ते लाईट फॉर्ममध्ये जात असतं. सो इंडोर प्लांटसाठी जर तुम्हाला याला वापरायचं असेल तर संपूर्ण कुंडीतील आधी माती मोकळी करा आणि त्यानंतर त्यामध्ये प्लेन वॉटर ॲड करा. म्हणजे जेवढा लाईट फॉर्ममध्ये तुम्ही इंडोर प्लांटला देणार तर मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा जो काही त्रास आहे तो झाडांना देखील होणार नाही. मोहरी पेंट ही जरी गरम असली तरी देखील मात्र तिचा जर योग्य वापर केला तर मात्र तिचं नुकसान न होता त्याचा फायदा हा मात्र आपल्या झाडांना हा नक्कीच होणार आहे. तर मंडळी आजचा
आजचा हा उपाय तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, अशा सोप्या आणि घरगुती गार्डनिंग टिप्स जर तुम्हाला पाहायचे असतील किंवा व्हिडिओ पाहायचे असतील तर मात्र व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. नुकताच मी मोगऱ्यावर देखील एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये देखील मी एक कॉम्बो असं फर्टिलायझर दिलेलं होतं आणि त्यामध्ये देखील सांगितलं होतं की जर उन्हाळ्यात भरभरून अशी मोगऱ्यावर फुलं हवी असतील तर तुम्ही मोहरी पेंटचा वापर करू शकता. अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर मात्र नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा. तर मंडळी, तुमच्या मोगऱ्यावर फुलं यायला सुरुवात झाली किंवा नाही ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आय होप मंडळी, आजचा हा उन्हाळ्यातील झाडांना थंडावा देणारं जे काही आपण एनर्जी बूस्टर किंवा एनर्जी ड्रिंक झाडांना दिलेलं आहे, सो हा उपाय तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर त्यासाठी मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. आणि हो, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र अशाच युजफुल गार्डनिंग टिप्स आणि हॅकसाठी मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग मंडळी, तुम्ही अजूनही उन्हाळा कडक होण्याआधी असं हे हेल्दी ड्रिंक मात्र तुमच्या झाडांना 15 दिवसातून एकदा नक्कीच ट्राय करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.